हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मार्ट लुक फॅशन मराठी. तर मी सारिका आपल्या सर्वांचं एकदम मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा खूपच खास होणार आहे, कारण ड्रेस असो किंवा ब्लाऊज, जेव्हा पण आपण डिझायनर शॉर्ट नेक असो वा डीप नेक, प्रत्येक डिझायनर गळा बनवण्यासाठी हा कॅनव्हासचा वापर हा केलाच जातो. आणि जेव्हा आपण कॅनव्हास आणि कपडा घेऊन गळे बनवतो तेव्हा सुलट बाजूने आपल्याला कॅनव्हास ठेवून हा आपण आतल्या बाजूने पलटी करत असतो आणि पलटी करून तेवढ्या वेळच भागत नाही. तर आपल्याला तिथे एकदम व्यवस्थित अशी हात शिलाई करणं हे गरजेचं असतं. हात शिलाई म्हणजेच तुरपाई. तर ती हात शिलाई व्यवस्थित करणं गरजेचं असतं. बऱ्याच जणींना हात शिलाई जमत नाही, तर ती अनविजिबल म्हणजेच समोरच्या बाजूनेही दिसणार नाही आणि मागच्या बाजूनेही दिसणार नाही, अशा पद्धतीची हात शिलाई एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जेव्हा पण आपण एखादा डिझायनर नेक बनवतो आणि कॅनव्हास अशा पद्धतीने पलटतो तेव्हा काहीसं अशा पद्धतीने लुक दिसत असतं आणि तो ओपन कॅनव्हास असतो. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित अशी हात शिलाई करून घेणं हे गरजेचं असतं. तर ह्या चुकीच्या पद्धतींमुळे बरेच वेळा काय होतं की समोरच्या बाजूने हात शिलाई आपली दिसते किंवा मोठी येते किंवा मागच्या बाजूने खराब दिसायला लागते. तर ती होऊ नये यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अनविजिबल कॅनव्हास वरती आपल्याला कशा पद्धतीने एकदम हात शिलाई परफेक्टरित्या व्यवस्थित करायची आहे, ती पण पुढच्या बाजूने पण दिसणार नाही आणि मागच्या बाजूनेही दिसणार नाही, एकदम फिनिशिंग सहित. तर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशा पद्धतीचे एकदम महत्त्वपूर्ण आणि काहीतरी नक्कीच शिकवणारे असे व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत असते. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बरेच वेळा आता पहिल्यांदा आपण बघूया की बऱ्याच जणी हे अशा पद्धतीने म्हणजेच समोरच्या बाजूला खालच्या बाजूने थोडीशी आपली जेव्हा आपण हात शिलाई करतो तर तेव्हा तो धागा जो आहे तर तो खालच्या बाजूला असा दिसत असतो किंवा थोडासा लटकल्यासारखा वाटत असतो, म्हणजेच आपलं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही, बरोबर. तर त्याचं कारण काय आहे की आपण जेव्हा आपण दोरा घेतो तेव्हा जेव्हा आपण दोरा सिंगल घेतो आणि व्यवस्थित असं कॅनव्हास आणि कपड्यामध्ये अंतर ठेवत नाही किंवा जर बाहेरच्या बाजूने जास्त घेतलं तर हे काहीसं अशा पद्धतीने आपलं लुक येतं, म्हणजेच तो धागा जो आहे तर तो बाहेरच्या बाजूने दिसते. ते न होऊ द्यायसाठी आपल्याला ही सुई ही अशा पद्धतीने घालायची आहे आणि नेहमी धागा हा डबल घ्यायचा आहे. हात शिलाई करताना सिंगल धाग्याचा वापर करायचा नाही किंवा 4 पदरी धाग्याचाही वापर करायचा नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, नेहमी पण आपण हात शिलाई करतो तेव्हा डबल धागा घ्यायचा आहे आणि हे जे आहे तर ते आपल्याला जेव्हा सुई आपण घेतो तर ती सुई ही एकदम जाड नसावी किंवा जास्त लांबही नसावी, मीडियम सुई असावी. एकदम लांब असेल तरी प्रॉब्लेम आहे आणि एकदम जाड असेल तर व्यवस्थित आपली हात शिलाई ही येत नाही. तर ती कशा पद्धतीने करायची तर हे स्टेप बाय स्टेपमध्ये हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण हा उपयोगी आणि यूजफुल होणारा व्हिडिओ आहे, कारण एवढ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित कोणीही तुम्हाला सांगणार नाही किंवा सांगतही नाही. तर त्या आज सगळ्या सिक्रेट टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ठीक. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे व्हिडिओमध्ये दिसते तर त्या पद्धतीने आपल्याला सुईचा वापर करायचा आहे आणि सुई ही नेहमी पातळ असावी, छोटी असावी आणि धागा घेताना नेहमी सिंगल नसावा, ठीक. डबल धागा घ्यायचा आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित अशी दोन्ही धाग्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूने कॅनव्हास हा आतल्या बाजूने आपल्याला ती गाठ दिसेल अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने कॅनव्हास मधून काढून घ्यायचे आहे. आणि जेव्हा पण आपण अशा पद्धतीने कॅनव्हास आणि कपड्यामध्ये अंतर हे नेहमी एक लाईन एवढंच असावं, टेपवरती जी एक लाईन असते तेवढंच अंतर असावं. जेवढं अंतर कमी तेवढी हात शिलाई आपली ही
सुंदर दिसते आणि बाहेरच्या बाजूला धागा जास्त दिसत नाही किंवा गॅप नसल्यामुळे आपली हात शिलाई ही एकदम सुंदर दिसते। त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा पण आपण ही गाठ मारून घेतो तर तेव्हा कॅनव्हासच्या थोड्याशा आतल्या बाजूने जो खालचा कॅनव्हासच्या खालचा मेन कपडा असतो, मेन फॅब्रिक असतो, तर ते हे आपल्याला कॅनव्हासचं थोडंसं आतमधून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये बघू शकतात कशा पद्धतीने, तर एकदम आतल्या बाजूने घ्यायचं आहे। तर म्हणजे काय होतं की बाहेरच्या बाजूने आपला हा धागा दिसत नाही आणि कॅनव्हास जो आहे तर तो व्यवस्थित असा परफेक्टरित्या आपला हा मागच्या बाजूला कपड्यामध्ये व्यवस्थित असा सुटेबल होतो आणि व्यवस्थित फिनिशिंग सहित आपला व्यवस्थित बसतो। त्याच्यासाठी आपल्याला हे काय करायचं आहे, तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवते तर थोडं आतल्या कॅनव्हासच्या आतल्या बाजूने आपल्याला वरून सुई काढायची आणि जास्त गॅप न ठेवू देता व्यवस्थित असं कुठल्याच भागामध्ये जास्त गॅप नको आहे ना, की आपण जो पण कॅनव्हास आणि खालचा कपडा आहे त्याच्यामध्ये अंतर नको आहे किंवा खालच्या बाजूने जर आपण कॅनव्हास वरच्या बाजूने काढतो त्या दोऱ्यामध्येही जास्त अंतर नको आहे किंवा दोन धाग्यांमध्ये हात शिलाईच्या दोन धाग्यांमध्येही जास्त अंतर नको आहे। तर अशाने काय होतं, हा कॅनव्हास वर्षानुवर्ष व्यवस्थित टिकतो आणि आपली हात शिलाई जी आहे तर ती कमी धागा घेतल्यानेही व्यवस्थित टिकून राहते। आता बरेच वेळा काय होतं, हे असा कॅनव्हास दुमडतो, बरेच वेळा काय होतं जेव्हा आपण पलटतो तेव्हा अशा वेळेस दुमडतो। तर अशा वेळेस शिलाई मारताना काय करायचं आहे की तो भाग जो आहे तर तो व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने कॅनव्हास जो आहे तर त्याची सुई जी आहे तर ती थोडी कॅनव्हासच्या आतमधून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने काढून घ्यायचं आहे आणि तिथे एक दोन टाके मारून आपल्याला हे टाईट फिटिंग करून घ्यायचं आहे। अशाने कॅनव्हास जो एक्स्ट्राचा आहे तो लूज होत नाही आणि दिसायलाही खराब दिसत नाही, एकदम सुंदर फिनिशिंग सहित आपला जो कॅनव्हास आहे तर तो फोल्डिंगचा असला तरीही व्यवस्थित असं दिसायला मदत होते। तर आता हे इथपर्यंत झालं। आता हे जे आहे तर ते व्यवस्थितरित्या दिसण्यासाठी ह्या काही खास टिप्स आहेत। आता इथे मी तुम्हाला फिनिशिंग सहित व्यवस्थित असं एक पद्धत अजून दाखवते। जेव्हा पण आता अशा पद्धतीने आपण हाफपर्यंत अशा पद्धतीने आपण हात शिलाई केलेली आहे, बरोबर। तर आता हे जो आहे तर तो आपण सुई एका हाताने कपडा आणि कॅनव्हास पकडायचा आहे, दुसऱ्या हाताने सुई पकडायची आणि कॅनव्हासच्या आतमधून म्हणजे बाहेरच्या बाजूने दिसलं नाही पाहिजे, थोडंसं आतमधून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं एकदम जवळ असं शिलाई आणि 2-3 टाके मारून झाले की काय करायचं, आपल्याला इथे गाठ मारून घ्यायचे। प्रत्येक 2-3 टाक्यानंतर एक छोटीशी गाठ मारायची, जे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची। आता हे गाठ मारण्याचं एक म्हणजे मेन असं महत्त्वाचं कारण आहे, जेव्हा पण आपण हे 2-3 वेळा धागे हात शिलाईचे झाले की जेव्हा आपण अशा पद्धतीने गाठ मारतो ना तर ती व्यवस्थित निघत नाही, आपलं हात शिलाई जी आहे तर ती लूज होत नाही आणि वर्षानुवर्ष व्यवस्थित अशी टिकून राहते आणि बाहेरच्या बाजूनेही दिसत नाही। तर व्हिडिओमध्ये बघू शकतात हात शिलाई ही कशा पद्धतीने करते। तर ही सगळ्यात छान ट्रिक आहे आणि जर तुम्हाला लांब धागे सवय असेल, आता तुमच्याकडे जर समजा कस्टमर जास्त असेल आणि तुम्हाला एवढा वेळ नसेल की तुम्हाला जर हात शिलाई करताना एकदम जवळून करू अशी जर तुम्हाला वेळ नसेल एवढा, तर सरळ थोडं जर आता इथे मी थोडं लांब धागा घेऊन दाखवते आणि हे कशा पद्धतीने व्यवस्थित निघू नये यासाठी काय टिप्स आहेत तर त्याही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर इथे आता तुम्ही लांब घेतलं आणि काहीसा मध्येच कॅनव्हास जर हे अशा पद्धतीने दोन्ही बाजू समोरच्या बाजूला अशा पद्धतीने जर एखादा कॅनव्हास दुमडला गेला तर त्याला हात शिलाई कशी द्यायची किंवा कशी या पद्धतीने हात शिलाई करायची, तर इथे थोडं झूम करून दाखवते। तर हे जो आहे तर तो गॅप दोन्ही जो पण कॅनव्हास एक्स्ट्राचा आहे त्याच्यामधून आपल्याला इथे हात शिलाई घ्यायची आणि कॅनव्हासच्या थोडंसं आतल्या बाजूने घ्यायचं आहे, म्हणजे इथे काय होतं की इथे व्यवस्थित फिटिंगला बसतं
आणि दिसायलाही छान वाटतं। आणि हा जो कॅनव्हास आहे म्हणजे ही जी शिलाई आपण करतोय कॅनव्हासमधून तर ती समोरच्या बाजूला अजिबात दिसणार नाही। एकदम सुंदर पद्धतीने ही जी आहे आपलं फिनिशिंग येईल। आणि जी ही हात शिलाई आपण बनवतोय तर ती तुम्ही ड्रेस असो किंवा ब्लाऊज, आता हा कस्टमरचा डिझायनर ड्रेस आहे तर ह्या डिझायनर ड्रेसमध्ये मधोमध बरोबर डोरी येणार आहे आणि खालच्या बाजूला लेहंगा टाईप लटकन येणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी आहे तर ती व्यवस्थित फिनिशिंग सहित करणं हे गरजेचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता फिनिशिंग सहित हात शिलाई आपली होते आणि व्यवस्थित अशी जी मागच्या बाजूनेही तुम्हाला धागा दिसणार नाही एक्स्ट्राचा आणि पुढच्या बाजूनेही दिसणार नाही, हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच। पण अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। आता हा बोट नेक आहे, जर बोट नेक असेल आणि हा छोटासा गॅप छोटा वरचा गळा आहे आणि त्यानंतर जर खालचा मोठा गळा आहे तर आता मोठ्या गळ्याला आपली हात शिलाई झाली, पण आता हा छोटा गळा कसा कवर करायचा हात शिलाईतून तर इथे आपण हे बघूया। आता इथे जे आहे तर ते आपण वरती बघू शकतो, इथे फिनिशिंग सहित वरतीही आपण शोल्डर आणि गळा जॉईन करतानाही तो पहिल्यांदा सरळ केलेला आहे आणि त्यानंतर उलटवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे एक्स्ट्राचे धागे निघणार नाहीत आणि हे गळाही आपला फिनिशिंग सहित दिसणार आहे। तर ही पूर्ण व्यवस्थित बोटनेकसाठी जर तुम्ही डिझाईन करत असाल आणि साईडला इथे बघू शकता ह्या साईडला आपण पूर्ण हात शिलाई केलेली आहे, पण तुम्हाला कळणारही नाही की इथे हात शिलाई केलेली आहे। एवढं फिनिशिंग सहित हा बोटनेक असून सुंदर असा आपला कॅनव्हास जॉईंट झालेला आहे आणि हात शिलाई ही एकदम सुंदर आलेली आहे। आता हे समोरच्या बाजूने दाखवते, समोरच्या बाजूनेही तुम्हाला कुठेही पूर्ण हात शिलाई केली हे जाणवणार नाही आणि एकदम सुंदर परफेक्टरित्या कुठेही खेचल्यासारखं। आणि मेन पॉईंट आहे तो हात शिलाई करताना कधीही दोरा खेचून घ्यायचा नाही, नॉर्मली असा लूजच सोडायचा आहे आणि मगच हात शिलाई करायची। तर इथे बघू शकता तुम्ही अस्तर मधूनही हात शिलाई केली आहे, तीही आपली खालच्या बाजूने व्यवस्थित अशी दिसते फिनिशिंग सहित आणि बाहेरच्या बाजूने धागा कुठेही एक्स्ट्राचा दिसणार नाही आणि कुठेही खेचल्यासारखंही होत नाही। तर ही एकदम सगळ्यात सुंदर छान अशी परफेक्ट अशी पद्धत आहे हात शिलाई करण्याची। तर बोटनेक असो किंवा कुठल्याही ब्लाऊज असो, ड्रेस असो, कुठल्याही पद्धतीचा कॅनव्हास नेक असो, जेव्हा पलटतं तेव्हा अशा पद्धतीने काही टिप्स वापरून जर हात शिलाई केली तर ती एकदम परफेक्टरित्या बसते। आणि मेन 3 पॉईंट आहेत, कधीही जेव्हा पण हात शिलाई कराल तेव्हा कधीही एकदम लांब सुई किंवा जाड सुई घेऊ नका, मीडियम साईजची पातळ सुई घ्यावी। त्याच पद्धतीने सिंगल दोरा कधीही हात शिलाई करताना वापरू नका, नेहमी डबल धाग्यांचा वापर करायचा आहे। त्याच पद्धतीने आपली तिसरी आणि मेन टिप आहे तर ती म्हणजे हात शिलाई करताना कधीही खेचू नका आणि हात शिलाई करत असताना ती कॅनव्हासच्या थोडंसं आतल्या बाजूने घ्या वरच्या बाजूला, म्हणजेच व्यवस्थित असलं फिनिशिंग सहित आपली अनविजिबल कॅनव्हास जी मस्त अशी व्यवस्थित आणि छान अशी हात शिलाई म्हणजेच तुरपाई केली जाईल। तर हा व्यवस्थित फिनिशिंग सहित आपला हा नेक, हा बोट नेक फ्रंट नेक आहे तर व्यवस्थित असा तयार आहे। तर अशा पद्धतीने केलेली हात शिलाई कुठेही आता बरेच वेळा काय होतं, आता हा भाग आहे तर तो ड्रेसचा खालचा भाग आहे तर तो दुमडल्यानंतरही बरेच वेळा हात शिलाई काही कस्टमरला लागते, तर ते तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात एकदम फिनिशिंग सहित। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका।